युद्धामुळे सध्या जगातील अनेक बंदरांवर मंदीचं सावट असताना गुजरातमधील मुंद्रा पोर्टलवर मात्र व्यापारी उलाढाल सुरू दिसते। या बंदरावर सध्या रोज तब्बल 7 ते 8 लाख कंटेनरची आवक होते आणि याच बंदराचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी रोज 50,000 कामगार कामही करतात। जागतिक मंदीच्या काळातही मुंद्रा पोर्टनं आपली घोडदौड कायम ठेवली आहे। इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे जगातल्या अनेक व्यवसायांवर परिणाम झालाय। मात्र भारतातलं एक महत्त्वाचं पोर्ट आहे मुंद्रा पोर्ट, जे अदानी उद्योग समूहाकडे आहे आणि मी सध्या आहे त्याच मुंद्रा पोर्टवरती। आपण जर पाहिलं तर हा बाजूलाच अरबी समुद्र आहे आणि याच अरबी समुद्रावरच हे खाजगी पोर्ट खरं तर तयार करण्यात आलेलं आहे। 1998 पासून या पोर्टच्या कामाची सुरुवात झालेली होती आणि आजच्या घडीला जवळपास 45,000 एकर परिसरामध्ये हा पोर्ट जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। आपण समोरही पाहतो एक शिप आत्ताच आलेली आहे आणि त्यातून कंटेनर्स जे आहेत ते काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळं अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं बोललं जात आहे। मात्र सध्या तरी अदानी किंवा मुंद्रा पोर्टवर कुठलाही त्याचा परिणाम दिसत नाही। जवळपास 7 ते 8 लाख कंटेनरची जी आहे किंवा जी उचल आहे ती सध्या या पोर्टवर होत असल्याचं सांगितलं जात आहे। आणि दुसरं महत्त्वाचं, इम्पोर्ट असेल किंवा म्हणजे निर्यात असेल किंवा आयात असेल, दोन्हीही 50% असल्याचं देखील अदानी समूहाकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि आत्ताही आपण पाहतोय हे हजारो कंटेनर जे आहेत ते वेगवेगळ्या देशामधून आलेले आहेत, तर काही कंटेनर्स हे वेगवेगळ्या देशामध्ये जाणार आहेत। त्यामुळं युद्धाचा परिणाम सध्या तरी या पोर्टवर कुठल्याही प्रमाणामध्ये दिसून येत नाही। प्रामुख्यानं ड्रग्ज सापडल्यानंतर हा पोर्ट जो आहे तो चर्चेत आलेला होता अदानी ग्रुपचा आणि हा मुंद्रा पोर्ट, त्यामुळंच मोठ्या प्रमाणामध्ये या पोर्टची खरं तर चर्चा झालेली होती। मात्र जे कंटेनर येतात त्या कंटेनरमध्ये नेमकं काय असतं त्याची जबाबदारी अदानी ग्रुपकडं नाही। त्यामुळं जे कंटेनर पकडण्यात आलेले होते त्यामध्ये ड्रग्ज सापडले होते त्याची जबाबदारी ही कस्टम विभागाची होती किंवा त्या संरक्षण खात्यातील त्या विभागांची होती। त्यामुळंच हे ड्रग्ज पकडले गेल्याचं देखील सांगण्यात आलेलं होतं। मात्र सध्या तरी वेगवेगळ्या देशांमधून हे कंटेनर येत आहेत आणि मुंद्रा पोर्टवरची जी उलाढाल आहे किंवा जी गुंतवणूक जी आहे ती दरवर्षीप्रमाणेच युद्धानंतरही सध्याही सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंद्रा पोर्ट।